जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणुस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. ते पब्लिकली डाटा ठेवण्यात आला आहे, प्रायव्हेट नाही. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी सराव टेस्ट सोडवत चला. जोपर्यंत आपल्याला पैकीची पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार सोडवा. त्याचबरोबर तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्हाला तर लगेच दिसणार आहे. त्याचबरोबर आपल्या पालकांनाही त्या सराव टेस्टचा निकाल दिसणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्सही उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याचा अभ्यास करून तुम्ही पैकीचे पैकी मार्क घेऊ शकता, त्याचे प्रिंट काढू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा, त्यावरती सर्व लिंक तुम्हाला भाषा वाईज वेगळ्या देण्यात आलेल्या आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूब त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये, शाळेमध्ये, शिक्षकांना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या तासिकेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याचा फायदा तुम्हाला व्हॉट्सअपवरती जॉईन झाल्यानंतर आजपासून किंवा त्या दिवसापासूनचेच मेसेज पाहता येतील. टेलिग्रामला अगदी तासिका सुरू झाल्यापासूनचे सर्व लिंक, सर्व टेस्ट तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला पहा 5वी जवाहर नवोदय आणि सैनिक स्कूलचा क्लासेसचे. तर आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड बॅच 5,000 पर्यंत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री दिला जात आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांनी, गोरगरीब श्रीमंत विद्यार्थ्यांनी, शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या तासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे पहा. आपण नवोदयसाठी बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि त्यातून अभ्यास करतो. विद्यार्थी मित्रांनो, ते केलंच पाहिजे, ते योग्य आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं की भाषा विषयासाठी कोणत्याही प्रकाशनामध्ये 50 ते 60 उतारे देण्यात आलेले असतात. तेवढाच अभ्यास आपल्याला भाषा विषयाचा पैकीची पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी मोफत. तरी या गोष्टीचा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमची विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 190 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो पहा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 190 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयासाठी आपल्याला प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये 4 उतारे असणार आहेत. प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि 20 प्रश्नाचे पैकीची पैकी गुण घेण्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट देत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी या टेस्ट सोडवा. जो या पैकीची पैकी सोडेल, नंदन तुझं खूप अभिनंदन. लॅपटॉपवर तासिका करतो. जे फोनवर तासिका करते त्यांची बॅटरी पुरत नाही, बॅटरी डिस्चार्ज होते, नेट संपत, त्यांना अडचणी येतात. नंदन, आमचा प्रदीप सानप, तोही लॅपटॉपवरतीच तासिका करतो. याच वयात तुम्ही जर लॅपटॉप वापरायला शिकलात तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा काळ तुमचा आहे. तुम्ही या जगाचे करते धरते होणार आहात. नंदन, आमचा प्रदीप सानप, त्यांचं खूप अभिनंदन. दोघेही लॅपटॉपवरतीच तास करतात पहा. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 190 स्क्रीनवरती उतारा अगदी छोटा
अगदी म्हणजे अगदी छोटा, एकदम फॉन्ट साईज मोठी केल्यामुळे तुम्हाला तो मोठा वाटतोय. 3 ते 4 ओळीचा उतारा सोपा वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून या उतार्यावरील 5 प्रश्नाची उत्तरं तुम्ही बरोबर द्याल. कृष्णा खाडे, यशस्वी भवर, अक्षरा सानप, क्षितिजा खाडे, नंदन, खूप छान, अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. अगदी कमी वेळात, अगदी 25 ते 30 सेकंदामध्ये तुमचा उतारा वाचून झालाय. तुम्हाला उताराचं आकलन झालं असेल असं मी समजतो. खूप छान, अभिनंदन तुमच्या सर्वांचं. जे जे लाईव्ह तासिका करत आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये तुमचं म्हणणं टाकत चला विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव होईल. चला मी उतारा वाचून दाखवतो. ज्यांचं वाचून झालं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं वाचत आहात त्यांनी ऐका, जेणेकरून या उतारावरील एकही प्रश्न आपला चुकणार नाही. उतारा क्रमांक 190. खोटेपणा सिद्ध करण्यासाठी सत्याला कधीच आरडाओरडा करावा नाही. सत्याचे मौनच प्रभावी ठरते. सत्य हा एक संस्कार आहे, प्रभावी मंत्र आहे. तो जपल्याने आत्मशुद्धी बरोबरच मनाची विशालता वाढते. ते निर्मळ होते आणि निर्भयतेने जगावे, वावरावे. ते एक सूर्यप्रकाश इतके स्वयंसिद्ध मूल्य आहे. म्हणून नेहमी सत्यानेच वागावे. सत्य काय असतं? चला, सत्याविषयी हा उतारा. सत्य कधी हरत नाही पहा, त्याला वेळ लागतो, परंतु सत्याचा विजय नेहमी होतो पहा. आपण सत्य म्हणजे सत्याच्या बाजूलाच राहिलं पाहिजे. चला, प्रशांत सानप, उमेर अख्तर, तुमचं अभिनंदन. चला, प्रश्न पहा. 190 मध्ये 5 प्रश्न आहेत. त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, सत्याने मन कसे असते? सत्याने मन कसे होते पहा. सत्य जर मनामध्ये असेल किंवा आपण सत्याने वागत असो तर आपलं मन कसं होतं? पर्याय ए शीतल, पर्याय बी निर्मळ, पर्याय सी निर्भय आणि पर्याय डी कोमल. चला, योग्य उत्तर टाका. याचं उत्तर उतार्यामध्ये आहे, शोधून टाका. सत्याने मन कसे होते पहा. तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर. तुम्ही तिसरी ओळ जर वाचली तर तुम्हाला उत्तर मिळेल. प्रश्न पहिला, सत्याने मन कसे होते? पर्याय ए शीतल, पर्याय बी निर्मळ, पर्याय सी निर्भय, पर्याय डी कोमल. चला, नंदनचं बी उत्तर आलंय पहा. त्याचं म्हणणं आहे निर्मळ मन होते. बघू कोणाकोणाचं काय म्हणणं आहे. यशस्वी भवर डाऊन थर्ड लाईन खालून तिसरी ओळ म्हणते आणि वरून चौथी ओळ आहे. यशस्वी, खूप छान. यशस्वी ओळ क्रमांक सांगते. नंदन तिसरी ओळ म्हणतोय. अभिनंदन, दोघांनी ओळ सांगितली. कृष्णा खाडे बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, अक्षरा सानप बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, श्रावणी सानप बी उत्तर. प्रशांत सानप म्हणतोय खालून तिसरी ओळ श्रावणी. चला, खूप छान, अभिनंदन. पहा, प्रश्न पहिल्याचं अगदी पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. सत्याने मन कसे होते? तर योग्य उत्तर पर्याय बी निर्मळ. चला, बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. पहा, अगदी बरोबर उत्तर. तुमचं खूप अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, सत्याने मन निर्मळ होते. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. उमेर बी उत्तर, अभिनंदन उमेर. चला, तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. 190 उत्तरामधील प्रश्न दुसरा. प्रभावी मौन कोणते? प्रभावी मौन कोणते? पर्याय ए सत्याचे, पर्याय बी असत्याचे, पर्याय सी वेडेपणाचे आणि पर्याय डी शहाणपणाचे. चला, योग्य उत्तर टाका. प्रश्न दुसरा, प्रभावी मौन कोणते? पर्याय ए सत्याचे, पर्याय बी असत्याचे, पर्याय सी वेडेपणाचे आणि पर्याय डी शहाणपणाचे. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, प्रभावी मौन कोणते? योग्य उत्तर टाईप करा आणि ओळ क्रमांकही सांगा.
कृष्णा खाडे ए उत्तर म्हणतोय सत्याचे. यशस्वी भवर ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, नंदन बी उत्तर देतोय असत्याचे. नंदन उतार्यातली दुसरी ओळ वाच, तुला उत्तर कळेल. वर दिसणाऱ्या दुसऱ्या ओळीला काळजीपूर्वक वाच. नंदन. यशस्वी भवर सेकंड लाईन म्हणते क्षितिजा खाडे ए उत्तर. चला, जो वाचून टाकतो तो चुकत नाही, जो खाली उतार्यातील पर्याय बघून टाकतो त्याच्याकडून चुका होतात. कृष्णा खाडे सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन. उमेर ए उत्तर सत्याचे देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप अभिनंदन. दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर. क्षितिजा खाडे दुसरी ओळ म्हणते. कृष्णा खाडे नुसतं लाईन टाकलंय. कृष्णा ओळ सापडत नाही का तुला उतार्यातली. चला प्रश्न दुसरा. प्रभावी मौनाचे मौन कोणते, तर योग्य उत्तर आहे पर्याय ए. ए उत्तर देणाऱ्याचं अभिनंदन. पहा नंदननी त्याचं उत्तर बदललं, अगदी बरोबर. नंदन शोधून टाकायला शिक, शोधून टाकलं तर आपलं चुकत नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा. प्रभावी मौन कोणते, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सत्याचे. हे उत्तर देणाऱ्याचे खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. स्वयंसिद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ असते. स्वयंसिद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ आहे. पर्याय ए ताऱ्याप्रमाणे, पर्याय बी ग्रहाप्रमाणे, पर्याय सी चंद्राप्रमाणे आणि पर्याय डी सूर्याप्रमाणे. पहा योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा. स्वयंसिद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ आहे. पर्याय ए ताऱ्याप्रमाणे, पर्याय बी ग्रहाप्रमाणे, पर्याय सी चंद्राप्रमाणे आणि पर्याय डी सूर्याप्रमाणे. चला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर टाईप करा आणि ओळ क्रमांकही सांगा. चला कृष्णा खालून दुसरी लाईन म्हणतोय अभिनंदन. यशस्वी भवर खालून दुसरी आणि पहिली लाईन म्हणते. यशस्वी तुझंही अभिनंदन. यशस्वी भवर डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, अक्षता सानप डी उत्तर. चला तिघांनी डी उत्तर दिलंय. तिसऱ्या प्रश्नाचं. क्षितिजा खाडे डी उत्तर. पहा ओळ वाचा आणि उत्तर टाका. खालच्या जर दोन ओळी वाचल्या तर तुम्हाला अगदी योग्य उत्तर शोधता येईल. स्वयंसिद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ आहे, तर याचं योग्य उत्तर टाईप करा. नंदन डी उत्तर, उमेर अत्तार डी उत्तर, श्रावणी सानप, महेश सानप, श्रावणी सानप, प्रशांत सानप डी उत्तर. चला प्रश्न तिसरा. स्वयंसिद्ध मूल्य कशाप्रमाणे स्वच्छ आहे, तर सूर्याप्रमाणे. खालच्या ओळीत बघा, ते एक सूर्यप्रकाशाचे इतके स्वयंसिद्ध मूल्य आहे. ते एक सूर्यप्रकाशा इतकेच स्वयंसिद्ध मूल्य आहे. म्हणजे सूर्याप्रमाणे ते स्वयंसिद्ध मूल्य आहे. तर काय, तर सत्य. सत्य कधीही हारत नाही, सत्याचा विजय नेहमी होतो. प्रश्न तिसऱ्याचं डी उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन. सर्वांचे तिन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नंदन म्हणतोय पाचवी ओळ. अभिनंदन तुझं खूप. तू वरून वाचलास. जो वरून वाचतो तो वरूनची ओळ नंबर टाकतो, जो खालून वाचतो तो खालूनची ओळ क्रमांक टाकतो. बघा अक्षता सानपने खालून दुसरी म्हणलंय, नंदनने वरून पाचवी ओळ म्हणलंय. तुमच्या दोघांचे अभिनंदन. खूप छान शोधलंच तुम्ही. चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न. नेहमी कसे वागावे. नेहमी कसे वागावे. पर्याय ए न्यायाने, पर्याय बी अहिंसेने, पर्याय सी सत्याने आणि पर्याय डी अन्यायाने. पहा चौथा प्रश्न अगदी सोपा. याचंही उत्तर उतार्यामध्ये आहे. ओळ क्रमांकही शोधा आणि उत्तरही टाका. प्रश्न चौथा. नेहमी कसे वागावे. पर्याय ए न्यायाने, पर्याय बी अहिंसेने, पर्याय सी सत्तेने आणि पर्याय डी अन्यायाने. चला योग्य उत्तर टाका. कृष्णा खाडे सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, श्रावणी सानप, महेश श्रावणी सानप, प्रशांत सानप फिफ्थ लाईन म्हणतोय. पाचवी ओळ. पाचवी ओळ वाचा. नेहमी कसे वागावे. प्रशांत कुणीतरी पाचवी ओळ टाकलंय प्रशांत सानपने, ते चुकलेलं आहे. 6व्या ओळीमध्ये उत्तर आहे. खालून पहिल्या ओळीमध्ये किंवा वरून 6व्या ओळीमध्ये प्रश्नांची ओळ नंबर वाचण्यात चुकली पहा. कृष्णा खाडे सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर,
यशस्वी लास्ट लाईन म्हणते नंदन शिवतर प्रशांत सानप श्रावणी सानप लास्ट लाईन. अक्षरा सानप उत्तर कृष्णा खाडे लास्ट लाईन म्हणतोय श्रावणी सानप उत्तर क्षितिजा खाडे उत्तर उमेर अख्तर उत्तर नंदन 6वी ओळ म्हणतोय अभिनंदन आणि क्षितिजा खाडे लास्ट लाईन म्हणते. पहा बऱ्याच जणांनी ओळही टाकली आणि उत्तरही टाकलं. याच गतीने याच मार्गाने जर आपण गेलो तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4 नेहमी कसे वागावे याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सत्याने. पहा शेवटची वेळ म्हणून नेहमी सत्याने वागावे. अगदी शेवटची वेळ अक्षरा सानप क्षितिजा सानप लास्ट लाईन म्हणताय. खूप छान, अभिनंदन तुमचं. चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी उत्तरातील. सत्याने वागणारे लोक जगात कसे वावरतात? सत्याने वागणारे लोक जगात कसे वावरतात? पर्याय ए निर्भयतेने, पर्याय बी निर्मळतेने, पर्याय सी हुशारीने आणि पर्याय डी भीतीने. उत्तरा क्रमांक 190 मधील शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. प्रश्न 5वा सत्याने वावरणारे लोक जगात कसे वावरतात? पर्याय ए निर्भयतेने, पर्याय बी निर्मळतेने, पर्याय सी हुशारीने आणि पर्याय डी भीतीने. पहा तुम्ही योग्य वळ टाकताय, वळ क्रमांकही टाका. ऐश्वर्या हे उत्तर देते निर्भयतेने आणि खालून दुसरी ओळ म्हणते आणि निर्भयतेने जगात वावरावे. अभिनंदन तुझं. पहा त्या आधी तो निर्मळ होता. तो निर्मळ होता म्हणजे कोण निर्मळ होता? तर सत्य निर्मळ होतं. निर्मळ उत्तर नाही. सत्य निर्मळ आहे परंतु वागायचं कसं? तर निर्भयतेने. बघा अक्षताने हे उत्तर दिलंय. हे उत्तर चुकीचं आहे. पहा हे उत्तर तो निर्मळ होता म्हणजे कोण? सत्य निर्मळ होतं. पण वागायचं कसं? तर निर्भयतेने. निर्भयतेने म्हणजे न भीता, जगाशी न भीता. यशस्वी बरोबर हे उत्तर. क्षितिजा खाडे हे उत्तर. श्रावणी सानप, प्रशांत सानप हे उत्तर. अक्षता सानप हे उत्तर. वारे रणजित बी उत्तर. निर्मळतेने म्हणताय, निर्मळतेने नाही वारे सर. याचं उत्तर ए आहे निर्भय आणि निर्मळ शब्द वाचण्यात गडबड. खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. प्रशांत सानप सेकंड लाईन मध्ये. क्षितिजा खाडे खालून दुसरी ओळ म्हणते अभिनंदन तुमचं. नंदन हे उत्तर देतोय निर्भयतेने. नंदन तुझे अभिनंदन. कृष्णा खाडे हे उत्तर. ज्यांनी या 5व्या प्रश्नाचं हे उत्तर टाकलं आहे खालून दुसरी ओळ जे वाचतील त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बरेच जण विद्यार्थी ओळ क्रमांकही सांगताय. तुम्हाला सांगितलेला क्रम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात आधी उतार्याचे 5 प्रश्न वाचायचे. त्यानंतर उतारा काळजीपूर्वक वाचायचा. आपल्याला योग्य एकाच वाचनामध्ये त्याचं आकलन झालं पाहिजे. त्यानंतर उतार्यातील पहिला प्रश्न वाचायचा आणि त्याचे 4ही पर्याय वाचायचे. उतार्यात आलेले ओळ क्रमांक शोधायची, त्याच्या खाली एक रेष मारायची आणि त्या प्रश्नाच्या योग्य उत्तराला बरोबरची खूण करायची आणि शेवटी उत्तरपत्रिकेतील त्याच प्रश्नाच्या त्याच उत्तराला रंगवायचंय किंवा गोल करायचंय. या क्रमाने गेला तर आपल्याला येत असलेले उत्तर गडबडीत चुकणार नाहीत. चला प्रश्न 5व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. हे उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण येथे उतारा क्रमांक 190 पूर्ण केलेला आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनल केलेले आहेत भाषा विषय, गणित विषय आणि बुद्धिमत्ता विषय. त्यामध्ये भाषा विषयात सर्व लिंक तुम्हाला मी 200 पेक्षा जास्त लिंक तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी भाषा विषय, बुद्धिमत्ता विषय, गणित विषयाचे चॅनलला फॉलो करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये, शाळेच्या ग्रुपवर, शिक्षकांना तो मेसेज किंवा चॅनल शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्रामचा फायदा सांगतो. आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला जर आज जॉईन झालो तर आपल्याला आजपासूनचेच मेसेज किंवा लिंक किंवा सराव टेस्ट उपलब्ध होतील.
जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन झाला, टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरती अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व लिंक, सर्व सराव टेस्ट, सर्व PDF तुम्हाला तिथे उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. चला भेटूया पुढच्या तासिकेपर्यंत. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. चला, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सूचना. आपल्याला 8 वाजताची तासिका करायची आणि 8 वाजताच्या तासिकानंतर तुम्ही ठरलेल्या ठिकाणी, योग्य ठिकाणी या. मी 9:45 वाजेपर्यंत तिथे येण्याचा प्रयत्न करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, गुड बाय. थँक्यू सो मच.